पोखरकर नेत्रालय। आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी। मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय। ठिकाण कीर्ती प्लाझा, एसटी स्टँड जवळ, जुने तांबे हॉस्पिटल समोर, संगमनेर। संपर्क 8108 1763 65। आमच्या मुलाचा 4 मार्चपर्यंत शोध घ्या, अन्यथा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करू, असा इशारा शेलार कुटुंबाने दिलाय। कोपरगाव तालुक्यातील मायगाव देवी येथे राहणारे अण्णा परसराम शेलार यांचा मुलगा विशाल हा निफाड येथील एका कॉलेजमध्ये शिकत होता। रोजच्या प्रमाणे आपल्या गाडीवरून मंगळवारी 25 फेब्रुवारीला तो सकाळी 6 वाजता कॉलेजला गेला होता। तो पुन्हा घरी परतलाच नाही। तर संशयित शांताराम कांबळे याच्या मोबाईलवरून 15 दिवसापूर्वी मुलाला माझी गाठ घे नाही तर वेगळं घडेल अशी धमकी आली होती। याआधी देखील मुलाला वेळोवेळी धमकावलं होतं। मात्र 26 फेब्रुवारीला मुलगा घरी आला नसल्यामुळे शांताराम कांबळे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी मला सांगितलं की तुला काय करायचे ते कर, परत मला फोन केला तर पहा, अशी धमकी दिली। त्यामुळे 4 मार्च 2025 पर्यंत जर माझ्या मुलाचा शोध लागला नाही तर कुटुंबातील सदस्यांसह जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर 5 मार्चला आमरण उपोषण करेल, असा इशारा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनातून भारतीय दलित महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील उमाप यांनी दिला। आज या ठिकाणी जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांना आम्ही भेटून एक निवेदन दिलेलं आहे। हे विशाल अण्णा शेलार, मायगाव देवी, तालुका कोपरगाव, जिल्हा अहमदनगर, हा मुलगा मातंग समाजाचा तो सुशिक्षित मुलगा होता आणि त्याला तिथला एक भोंदू बाबा आहे निफाड तालुक्यामधला, त्याचं नाव आहे शांताराम कांबळे। हा तिथं भोंदू बाबाचा व्यवसाय करतो, लोकांना फसवतो आणि त्याच्या माध्यमातून त्या मुला विशाल शेलार जो मुलगा होता तो अतिशय चांगला पोलीस भरतीची परीक्षा दिली होती त्यांनी। आणि मग त्याच्यानंतर त्या विशाल शेलारवर अनेक वेळा त्यांनी अत्याचार करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि म्हणून आमची भूमिका अशी आहे की तो शांताराम शेलार कांबळे आहे त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। आज 5 दिवस झाले विशाल हा घरातून बेपत्ता आहे। विशालचा तपास लागत नाही, विशाल सापडत नाही। सगळ्या पाहुण्या रावळ्याला चौकशी केली, त्याचा फोन बी बंद आहे। सकाळी 11 वाजता त्याचा फोन स्विच ऑफ झालेला आहे। तर सकाळी 11 वाजता स्विच ऑफ फोन व्हायच्या अगोदर हा भोदू बाबा जो आहे शांताराम कांबळे हा विशालच्या घरी जाऊन विशालला अनेक वेळा त्याने धमकी दिली होती, तुला चाकूने मारून टाकीन, तुला भोगसून टाकीन, तुला ठार मारेन, अशा प्रकारची अनेक वेळा धमकी या भोदू बाबा जनतेला लुबाडणाऱ्या भोदू बाबाने त्यावेळेस दिलेली आहे। आणि म्हणून गेल्या 5 दिवसापासून या विशाल शेलारचा पत्ता आजपर्यंत लागलेला नाहीये। त्याच्या आई वडिलांनी, सगळ्या नातेवाईकांनी वेगवेगळ्या ठिकाणी चौकशी केली, परंतु त्याचा तपास आजपर्यंत लागलेला नाही। आणि म्हणून तिथल्या पोलिसांना आम्ही सांगितलं, तिथल्या PIला सांगितलं की त्या भोंदू बाबा जो आहे शेलार म्हणून, कांबळे म्हणून, त्याला ते बोलवून घ्या, त्याच्यावर चौकशी करा, कारवाई करा। परंतु थातूर मातूर कारवाई पोलिसांनी त्या ठिकाणी केली आणि त्याला सोडून देण्यात आलेलं आहे। तर निश्चितपणाने जर विशाल शेलार जर समजा व्यवस्थित ज्या ठिकाणी असेल तिथं असेल, तो परमेश्वराच्या कृपेने सुखी असावा। पण गेल्या 5 दिवसापासून घरच्या संपर्कात तो नाहीये। कुठल्या नातेवाईकाला त्यांनी फोन केला नाही, आई वडिलांना फोन केला नाही, बहिणींना केला नाही, समाजातल्या माणसांना केला नाही, कुणालाच फोन केला नाही। त्याचा फोन स्विच ऑफ आहे आणि गेल्या 5 दिवसापासून अक्षरशः हे कुटुंब भयभीत झालेलं आहे आणि सैरावैरा झालेलं आहे। यांना कोणी वाली राहिलं नाही। त्याच्यामुळं या कुटुंबाला न्याय देण्यासाठी खऱ्या अर्थाने भारतीय दलित महासंघ आणि विराट प्रतिष्ठान आज संयुक्तरित्या या ठिकाणी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाला भेट देऊन या ठिकाणी त्यांची सविस्तर जी काही मागणी आहे आम्ही साहेबांना सांगितलेलं आहे। आणि मंगळवारपर्यंत जर आम्हाला जर समजा विशालचा तपास जर लागला जर नाही तर या ठिकाणी त्याचे वडील आणि त्याचं सर्व परिवार या ठिकाणी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करतील आणि भारतीय दलित महासंघ आणि विराट प्रतिष्ठान या संघटना ठामपणे या त्यांच्या बाजूला त्यांच्या मागे खंबीरपणाने उभे असणार आहेत। आणि म्हणून माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की हा जो कांबळे जो भोंदू बाबा आहे याला ताब्यात घ्या, याची चौकशी करा, तो काय उद्योग करतोय, विशालचं लोकेशन आणि त्याचं लोकेशन त्या दिवशी मिळतंय का, त्याचा फोन स्विच ऑफ झाला का,
त्यांनी 5 दिवसापूर्वी त्यांनी धमकी दिली होती, मी तुला मारून टाकील. आणि म्हणून त्या दोघांचं लोकेशन CDR जर त्या ठिकाणी जर तपासलं तर निश्चितपणाने कांबळे याच्यामध्ये दोषी असेल आणि विशालचा सुद्धा पत्ता त्या कांबळेलाच माहिती असणार आहे. आणि म्हणून पोलिसांनी त्या कांबळेला ताब्यात घ्यावं आणि जोपर्यंत विशाल सापडत नाही तोपर्यंत या कांबळेला पोलीस प्रशासनाने खऱ्या अर्थाने चौकशीसाठी ताब्यात घेतलं पाहिजे आणि त्याला पोलिसांनी सोडून न देता त्याच्यावर गुन्हा दाखल करा म्हणून अशी नातेवाईकांनी मागणी केलेली आहे. आणि म्हणून त्याच्यावर गुन्हा सुद्धा दाखल या ठिकाणी झाला पाहिजे. आणि विशालचं जे काही रहस्य आहे, विशाल नेमका कुठं आहे हे कांबळेच्याला ताब्यात घेतल्यानंतरच जे काही सत्य आहे ते समोर येणार आहे. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रेम गाडे, बाबासाहेब पगारे, योगेश नेटारे, अण्णा परसराम शेलार, गणेश परदेशी यांसह कुटुंबातील सदस्य हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.